नागपूरमधील 11 वर्षीय श्रेयांशू पेंदाम याचा मांजर चावल्याने मृत्यू झाला आणि या घटनेने वैद्यकीय क्षेत्राला देखील हादरून सोडलं। नेमकं त्या घटनेमध्ये काय झालं असेल आणि अशी काय परिस्थिती आली की त्याचा मृत्यू झाला हेच आपण जाणून घेऊया। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत बालरोग तज्ञ डॉक्टर गिरीश चरडे आहे। पहिले तर मांजरांच्या चावल्यामुळे मृत्यू होतो का हा एक सर्वांना पडलेला प्रश्न आहे। अनेक पालकांच्या मनामध्ये आता ती भीती निर्माण झाली आहे। बघा, आजपर्यंतचा मेडिकल रेकॉर्ड जर पाहिला तर मांजरांनी चावल्यानंतरचा मृत्यू आम्ही आत्तापर्यंत कुठेच ऐकला नाही आणि त्या प्रत्यक्ष रूपात पाहिला पण नाही। आता घरी बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला उंदीर चावलेला पेशंट येतो, मांजर चावलेला पेशंट येतो। हे डेफिनेटली थोडं घातक असतं, पण लगेच मृत्यू होणं हे प्रकरण आमच्या इतिहासामध्ये तरी मेडिकलच्या आत्तापर्यंत नाही आहे। हा जो प्रसंग उद्भवलेला आहे याच्यामध्ये काही दुसरे अंशतः पण असू शकतात, कारण त्याला फक्त स्क्रॅचेस आणि बाईट मार्क होते। आता ते बाईट मार्क कशाचे होते याचं जोपर्यंत विश्लेषण विसरा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आपण सांगणं आताच्या घडीला कठीण आहे। पण होऊ शकतं की तो एखाद वेळेला म्हणजे त्याला म्हणतो आपण की न्यूरोटॉक्सिन स्नेक होता का किंवा अजून कोणता श्वापद होता का ज्याच्यामुळे याला न्यूरोटॉक्सिसिटी झाली किंवा याला पॅरालिसिस झालं आणि सडन याची डेथ झाली। दुसरा अंश असा आहे की हा बच्चा खेळत होता उन्हात आणि त्यामुळे हीट स्ट्रोक झाला का आणि सडनली याला काही भोवळ आली आणि त्याच्यामुळे मृत्यू झाला का। तिसरी पॉसिबिलिटी आहे की त्यावेळेला त्याच्या स्थितीमध्ये हा खेळता खेळता जेव्हा अन्न खाऊन बच्चू खेळतो तेव्हा साधारणतः अन्न कुशीत पण जातं आणि श्वासनलिकेत अन्न फसल्यामुळे याचा मृत्यू झाला का। ह्या अशा सगळ्या गोष्टींचं जोपर्यंत आपण पोस्टमॉर्टमचा पूर्ण रिपोर्ट येत नाही आपल्या हातामध्ये किंवा विसरा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सध्याच्या घडीला सांगणं कठीण आहे। पण रॅबीज किंवा तुम्ही जे म्हणताय की मांजराच्या चावल्यामुळे मृत्यू हा अजिबात याची शक्यता फार कमी वाटते मला। त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट की त्यांनी स्वतः आईला जो घटनाक्रम सांगितला मृत्यू होण्याआधी की त्याला मांजर चावली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला। तर महत्त्वाचं हा विषय की एखाद वेळ मांजर चावल्यामुळे भीतीपोटी देखील त्याला हा प्रकार घडला होऊ शकतो, कारण की प्राथमिक वैद्यकीय जी तपासणी झाली त्यामध्ये असं आलं की उलटी ही श्वसना म्हणजे फुफ्फुसांमध्ये गेली, त्यामुळे कुठेतरी याचा मृत्यू झाला। निश्चित रूपाने अनेक मुलं कोणती पण त्यांना अशी प्रकारची घटना झाली की ते घाबरतातच। ते मुलंच नव्हे, आपण वयस्करसुद्धा घाबरतो। कधी कधी आपल्याला पण माहीत असेल की स्नेक हा नॉन पॉयझनस असतो, पण तर नुसतं सापाला पाहून पण आपण घाबरतो आणि कधी कधी शॉकमध्ये जातो किंवा अटॅक येण्याची संभाव्यता असते। आता या मुलाच्या बाबतीतही असा काही प्रकार घडला आहे का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। आणि तो खेळता खेळता ज्या पद्धतीने त्याला ते उलटी झाली आणि तो श्वासनलिकेत फसल्यानंतर पण अशा पद्धतीचा शॉक किंवा वॅगल अटॅक ज्याला म्हणतो आपण वॅगल सिंड्रोम अशा पद्धतीचं होऊ शकतं आणि त्यामुळे हृदय थांबून त्या बाळाचा मृत्यू हा ओढावू शकतो। हे संभवतः शक्यता आहे। या घटनेनंतर पालकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? पालकांनी काळजी घ्यायला पाहिजे की मुलांकडे सकाळ संध्याकाळ त्यांचं पूर्ण शरीराचं निरीक्षण करायला पाहिजे। पूर्ण कपडे काढून एक वेळा जेव्हा आपण आंघोळ करतो, आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे 2 वेळा आंघोळ करताना आपल्या पाल्यांना जरूर बघायला पाहिजे। कुठे लगेच त्यांना बाईट मार्क दिसला तर त्यांच्या मुलांना त्यांनी विचारून ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे की ॲटलिस्ट हे बाईट मार्क कोणता आहे। डॉक्टरांचा याच्याबद्दलचा अभ्यास थोडाफार असतो आणि त्यामुळे आपण सांगू शकतो की हे श्वापदाने डोंस घेतलेलं आहे की सापाचं आहे किंवा उंदीरचं आहे किंवा मुंगूस आहे, आपण त्याला माहिती करू शकतो आणि त्याच्यामुळे लवकर ट्रीटमेंट हे आपल्याला देता येते। आमच्याकडे मागच्या काही दिवसांमध्ये एक बच्चू आला होता, त्याला कुत्रा म्हणजे डॉग बाईट झालं होतं, पण त्यांनी आईवडिलांना सांगितलं आणि 7व्या दिवशी त्याचा मृत्यू ओढावला आणि तो रॅबीज होऊन तो बाळ गेला। तर असं प्रकरण होऊ नये भविष्यात याच्याकरता आईवडिलांनी जागरूक असायला हवं। आपल्या बाल्यांना पूर्णतः त्यांनी चेक करायला हवं आणि कधी पण त्यांना सांगायचं की काही पण झालं तरी आईवडिलांपासून कोणती गोष्ट लपवायची नाही। ताबडतोब त्यांनी आईवडिलांपर्यंत सांगावं। त्यांची भीती असेल तर त्यांनी शिक्षकांना सांगावं, आपल्या डॉक्टर अंकलला फोन करावा आणि डॉक्टरांचा जरूर सल्ला तुम्ही घ्या या ठिकाणी मी सांगेन। बालरोग तज्ञ गिरीश चरडे सर त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुठेतरी या संपूर्ण घटनेमध्ये एकतर वैद्यकीय क्षेत्राला तर हादरून सोडलं, पण नेमकं आता काय घडलं याचं सत्य निदान हे विसिरा रिपोर्ट नंतर लागणार आहे। मात्र कुठेतरी पालकांनी देखील याची काळजी घ्यायची गरज आहे की आपला पाल्य खेळतो तर कसा खेळतो, त्याला काही चावा तर घेतला नाही ना, काही तर काही झालं नाही का, आणि महत्त्वाची गोष्ट की त्याच्यासोबत जर संवाद वाढवला तर तो मोकळ्या मनाने इतर सर्व गोष्टी सांगतो। त्यामुळे निश्चितच पालकांनी देखील आपल्या पाल्यावर लक्ष देण्याची गरज आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।